आपले विचार व्यक्त करण्याची या ठिकाणी विनंती करतो. सर्वांनी जोरदार टाळ्यांचं स्वागत करायचं. त्यावर दिलीपराव फडके ही मातीसाठी झटणारा, त्या शेतातल्या पिकाला आपल्या लेकरासारखं जपणारा तो आपला शेतकरी बाप कर्जाच्या भारापायी आत्महत्या करतो. बाबा रे, तुम्हाला एखादा बेफाटीचा पायाने काटा उठला तर तुमचा पूर्ण जीव येऊन जातो. तुम्हाला घराचा कोणी बोलवलं तर तुम्ही पूर्ण घर डोक्यावर पडून घेता. पण तो आपला शेतकरी बाप स्वतःच्या हाताने त्या झाडाच्या फांदीला जरड बांधून गडवा घेऊन आत्महत्या करतो. काय भीती असेल त्याच्यावर, काय भीती असेल त्याच्या बायकोवर, काय भीती असेल त्याच्या लेकरावर. याचा विचार तुम्ही केला तर तुमचा पूर्ण जीव हादरून जाईल. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तर राजकारणी शिवाय ना. कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही, कोणी दादागिरी नाही. त्या दादागिरी करणाऱ्याची दादागिरी त्या ठिकाणी तो झाली पाहिजे. तरच त्याने फुलेंचं बाबासाहेबांचं नाव घ्या, नाहीतर घेऊ नये. हेच तुम्हाला सांगायचं आहे. आज संविधानाचा गौरव आहे. आता किती दिवस गुलाम म्हणून राहिला, किती दिवस गुलाम म्हणून जगायचं? अजिबात गुलाम म्हणून जगायचं नाही. तडीपार असणारे या देशाचे मालक झाले. बाबासाहेबांनी सांगितलं होतं, गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या, म्हणजे तो